नमस्कार, भन्नाट रेसिपीज बाय रोशनीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचे काप। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर वांग्याचे काप बनवण्यासाठी इथे मी वांगे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। तर आता याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, तसेच चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि वांग्याच्या कापांवरती लावून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना मसाले लावून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये वांग्याची काप अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे, त्याला रवा लावून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूनी व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे, दाबून लावायचा आहे जेणेकरून रवा निघणार नाही। कडांना देखील लावून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने सर्व कापांना रवा लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी सर्व कापांना रवा लावून घेतलेला आहे। तर आता एका तव्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती काप ठेवून घ्यायचे आहेत। तवा मोठा असल्याने मी सर्वच कापे एकाच वेळी ठेवून घेत आहे आणि एक बाजू भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने वरून थोडंसं तेल सोडत आहे। एक बाजू भाजली की दुसरी बाजू आपण भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पलटी करून घेत आहे। या ठिकाणी मी चाकूच्या सहाय्याने कापे शिजलेत की नाही ते चेक करते। तुम्ही बघू शकता आपले वांग्याचे काप तयार आहेत। अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा।